आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। तुकाराम मुंढे यांच्या हत्या कारवाईनंतर मंत्री नरहरी झिरवळ यांचा धक्कादायक खुलासा, महाराष्ट्रात उडाली मोठी खळबळ। नमस्कार मित्रांनो, क्रांती मराठी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी सध्या राज्यात सुरू केलेल्या धाडसत्रामुळे राज्यातील दूध संकलनात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत असून यात राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी धक्कादायक खुलासा केलेला आहे। दूध संघांमधील दूध संकलनात तब्बल 20 ते 25% घट झाली असल्याची कबुली स्वतः मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलेली आहे। विधानसभेच्या प्रश्नोत्तर तासात जालना जिल्ह्यातील बनावट तुपाच्या कारखान्यावरील कारवाई संदर्भात आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रश्न विचारला असता यावेळी नरहरी झिरवळ यांनी उत्तर दिलेले आहे। त्याचवेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका शेतकऱ्याच्या गोठ्यात एकही जनावर नसताना त्याच्याकडून दररोज दूध संघात 150 लिटर दूध पाठवले जात होते। पश्चिम महाराष्ट्रात किंवा अन्य ठिकाणी असलेल्या दूध संघांमध्ये अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई होण्यापूर्वी किती दूध येत होते आणि कारवाई सुरू झाल्यावर त्यात किती तफावत आढळली याचे रेकॉर्ड तपासले पाहिजे। आपल्या जिल्ह्यातील बऱ्याच दूध संघांमध्ये दुधापासून इतर उपपदार्थ तयार करणे आता कमी झाले आहे। दुधात युरिया मिसळणारे हे नराधम महाराष्ट्रातील करोडो लोकांच्या जीवाशी खेळत असून तपासणीत दोषी आढळणाऱ्या दूध संघ मालकांवर सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला। यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी या कारवाईपासून दूध संकलनात 20 ते 25% घट झाल्याचे उत्तर दिले। यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात खरंच किती भेसळ दूध येत होते हे यावरून पाहायला मिळत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।